भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशातून मोठा धक्का बसलाय. मात्र जगन्नाथ भूमी ओडिशानं भारतीय जनता पक्षाला दुहेरी आनंद दिलेला आहे. येथे लोकसभेच्या 20 तर विधानसभेमध्ये त्यांची सत्ता स्थापन होणार आहे. 147 जागांपैकी जवळपास 78 जागा या भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या आहेत. विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा हा 74 आहे. त्यापेक्षा 4 जागा या भारतीय जनता पक्षानं जास्त जिंकलेल्या आहेत. राज्यात 24 वर्षांपासून बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक हे मुख्यमंत्री होते. मात्र यंदा त्यांना फक्त 51 जागा मिळाल्या आहेत. त्यांचा पक्ष आता विरोधी पक्ष म्हणून राहणार आहे. काँग्रेसला येथे 14 जागा मिळाल्या तर CPIM या पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागले तर 3 अपक्षांचा देखील विजय झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील एका सभेत दावा केला होता की 4 जूनला भाजपाला बहुमत मिळेल आणि 10 जूनला भाजपकडून ओडिया व्यक्ती ही मुख्यमंत्री पदावरती विराजमान होईल. त्यांचा दावा आता खरा ठरताना दिसतोय. 24 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले नवीन पटनायक यांनी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हिंजली विधानसभेमध्ये त्यांचा विजय झालाय तर कांतावंजी या विधानसभा मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण बाग यांनी नवीन पटनायक यांचा पराभव केलेला आहे. बिजू जनता दलाचं पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरलंय ते म्हणजे भाजप सोबत जागा वाटपावरून फिसकटलेली चर्चा. भारतीय जनता पक्षासोबत या पक्षाची युती होती, मात्र जागा वाटपावरची चर्चा फिसकटली आणि तेच कारण आता त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत म्हटलं जातंय. भाजप विरोधी मतदान हे बीजेडीकडे न जाता ते काँग्रेसकडे वळलं. हा मोठ्या संख्येनं अल्पसंख्याक वर्ग होता. याचा तोटा बीजेडीला सहन करावा लागलाय. दुसरं कारण ठरलं ते म्हणजे ओडिया अस्मिता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या अनेक भाषणांमधून ओडिया अस्मितेला हात घातला होता. त्यासोबतच नवीन पटनायक यांचं वाढतं वय आणि निष्क्रियता हे देखील त्यांच्या पराभवासाठी जबाबदार म्हटलं जातंय. भाजपचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर त्यांनी त्यांच्या सहकारी पक्षांना संपवलेलं आहे. यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना हे सर्वात मोठं उदाहरण आहे. ओडिशामध्ये बिजू जनता दलाच्या सोबत राहून त्यांनी बिजू जनता दलाचा आता तिथून संपवलेलं आहे. त्यांना विरोधी पक्षात बसण्यासाठी मजबूर केलेलं आहे. भाजप आणि बीजेडीचे आतापर्यंतचे संबंध हे सौहार्दपूर्ण राहिलेले आहेत. दोन्ही पक्षांनी वेळोवेळी एकमेकांना मदत केली, एकमेकांची साथ दिलेली आहे. मोदींनी 2014 पासून सत्तेत आल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विविध कायदे संमत करण्यासाठी नवीन बाबूंची मदत घेतली. 2009 पासून भाजप आणि बीजेडी यांनी ओडिशात एकत्र सरकार चालवलं. मात्र आता त्यांना हरवून राज्यात सत्ता मिळवली आहे. ओडिशातील लोकसभेच्या 21 पैकी 20 जागा जिंकल्या. काँग्रेसनं येथे एका जागेवर विजय मिळवलाय तर बीजेडीचा एकही खासदार 18व्या लोकसभेत नसणार आहे. लोकसभा आणि विधानसभेतील विजयाचा फायदा आता भाजपला राज्यसभेतही होताना पाहायला मिळणार आहे. मात्र ज्या मित्रासोबत राहून भाजप ओडिशामध्ये वाढली त्याच मित्राला आता विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी MyMahangar.com ला व्हिजिट करा. त्यासोबतच असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्कीच करा. धन्यवाद.